अजित पवारांचं धक्कातंत्र. मंत्रिमंडळातून दिग्गजांचा पत्ता कट. पत्ता कापला, भुजबळ नाराज. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 20, शिंदे गटाला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी धक्कातंत्र वापरत खांदेपालट केलाय. त्यात छगन भुजबळांसह 5 दिग्गजांचा पत्ता कापण्यात आलाय, तर त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र नेमके कुणाचे पत्ते कापले आहेत पाहूयात. येवल्याचे आमदार आणि राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, अहेरीचे धर्माराव बाबा अत्राम, अमळनेरचे अनिल पाटील आणि उदगीरचे संजय बनसोडे यांचा पत्ता कापण्यात आलाय. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी छगन भुजबळांचा पत्ता कापल्यानंतर भुजबळांनी पक्षाच्या मेळाव्याला दांडी मारत आपली नाराजी दाखवली आहे. इतकंच नाही तर भुजबळ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यालाही गैरहजर राहिले. मात्र भुजबळांची कारकीर्द कशी आहे पाहूयात. 1985 मध्ये मुंबईच्या महापौरपदी त्यांची निवड झाली. 1986 साली माझगाव मधून पहिल्यांदा ते शिवसेनेचे आमदार झाले. 1991 मध्ये शिवसेना सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1991 लाच महसूल आणि बहुजन कल्याण मंत्रिपदावर त्यांना संधी मिळाली. तर 1996 साली विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर त्यांची निवड झाली. 1999 ते 2008 3 वेळा त्यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली. 2019 साली त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद मिळालं. तर 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यांचा पत्ता कापल्यानं आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गणित बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता अजित पवार भुजबळांची नाराजी कशी दूर करणार आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं करणार हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.